त्याचं तुम्ही लावलं नाही मला रडायला. किती भांडतात. काय काय हो बोल ना आता. काय मी काय रडायला लावली तुला त्या दिवशी सकाळी सकाळी? कशामुळे लावलं रडायला मी? किती भांडलात मला. कशामुळे? तो मध्ये नाही बोलायचं, तो असं नाही करायचं. मी का नाही मध्ये बोलायचं? कशात नाही मध्ये बोलायचं? घरात का नाही बोलावता? तो का नाही बोललंच पाहिजे ना तो. मग तुम्ही मला त्याची काय म्हणा, तो मध्ये अजिबात बोलायचं नाही. तू बोलली तर बघ मग. म्हणजे मध्ये बोलली तू म्हणजे कसं बोलायचं? अरे बोलायचं नाही म्हणजे काय बिना बोलायचं तोंड नसतं काय बोलायला? आता तू तर म्हणली माझी बदनामी केली, मला तुम्ही एक अर्थीच धरतात, आणि काही झाले की दीपा अशीच करती, दीपा तशीच करती, आणि आता मी पण बोलन, मी पण सांग बाबा दर बाबा बोल. काय सांगायचे? नाही अरे बस सांग तुला काय सांगायचं ते सांग. मला टॉपिकच नाही बोलायला, काही बोलायचं काय. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आजचा विषय घेऊन आलोय. तर दीपाली मला घरगुती भांडत होती, म्हणली की तुम्ही माझ्याविषयी काही पण सांगताय आणि किंवा खोटं बोलताय किंवा असं करता की मला टार्गेट करता की बाबा दीपा अशी करतील तशी करतील, मग मी पण तुम्हाला असं सांगू शकते की तुमचं काय आहे काय नाही. तर मला सांग भाऊ काय असेल तर. पुढं कॅमेरा दिलाय, आता तू बोल सांग. पण माझं एक म्हणणं आहे, प्रत्येक पुरुषाच्या मागं स्त्रीचा हात असतो कोणत्या बी कामाला पुढं जायला, हे ती मान्य करते. असतो ना हात, पुरुषाच्या मागं स्त्रीचा हात असतो पुढे जायला. पण माझं असं बी म्हणणं आहे, प्रत्येक स्त्री पुढे जायला पुरुषाचा हात असतो. बरं हे कुणाचं खरं आता तुम्ही सांगा. स्त्री जर पुढे जायला, जर पुरुष जर म्हणला ना नाही बिंदास असं कर, सपोर्ट असला तर स्त्री पुढे जाऊ शकते. म्हणून ती चढायला का आता माघारी रिवर्स आहे सध्याला. तर ती म्हणली मी पण सांगणार आहे की नाही तुमचं काय असं तसं. म्हणलं सांग भाऊ, मी कुठं चुकलं असलो तर बिंदास सांगू शकते तू. बोल म्हणलं. बोलायचं तर काहीच नाही, फक्त जे करतय. व्हिडिओ मध्ये तिचं नाव दुकानावर टाकलं, तिच्या नाव दुकान काहीतरी म्हणलं ना. म्हणलं नाव दुकान केलंय, किती करा तिला काय नाही वाटत. काय केलं माझ्यासाठी? काय केलं मग आता? हे कोणासाठी असते? परपंच कोणासाठी असतोय? ते दुकानानुसार नाव टाकलं म्हणून का? दुकाना नाव नाही. आता हे जे समजा उद्या काहीतरी करतो ना आपण पैसे पाण्यातून, तर कशासाठी करतो? लेकरं बाळ कोणासाठी करतो? मी माझ्यासाठी करतो. आपण दुकानावर नाव टाकलं म्हणूनच का? अरे दुकानावर नाव टाकलं म्हणून नाही, पण तुझं नाव टाकलंय, तुझ्या दुकानाचं सगळं केलं, तुझ्या हातात कारभार दिलाय, तुझ्या अकाउंटला पैसे आणले, सगळं तुझ्या ताब्यात दिलं, अजून काय द्यायला पाहिजे? अकाउंटला कसले पैसे येतात? मग आता अकाउंट खोलायचं नाही का? ही काय नाव वगैरे गोष्ट टाकलंय का आता? आता खोलतोच ना उद्या. मग आता येण्यासाठी प्रयत्न मी केलेत ना. आता उद्या अकाउंटला पैसे आले ते तुम्हाला जाणार ना, थोडी मला देणार. बघा मग मी हेच म्हणतोय की माझ्याकडे काय तुझ्याकडे काय, परपंच दोघांचा एकच असतो. पैसे शेवट पुढच्या पिढीसाठीच आपण काहीतरी बाबा घर बनायचंय आपल्या दोघांसाठी, पोरांसाठी, किंवा काहीतरी असेल ना. आता आपलं घर चांगलं नाही, ह्यासाठी पैसे आपल्याला लागतील. हळूहळू कमी नाही तर किंवा काही रुपये 8-8 जसं सुरुवातीला तसं कमी असतंय. पण तुला मी तेवढा हक दिलाय का नाही? ती म्हणते तुम्ही मला नाव उठवता. आता तू सांग. नाही सांगच तू आता. काही नाही मग आता तुझा अकाउंट असो काय माझा असो, पण करतो तो पोरासाठी. मी बी करतोय ना. मग मी तू रुसायचं काय कारण आहे? रुसती काय फोगती काय? मग आता ती म्हणते की बाबा तुम्ही गडीत असे झेडीव काढता आणि गडीत तसेच काढता. म्हणलं तू काढीव. शब्द निघा ना तोंडातून, शब्द धर म्हणलं बोल. त्याच्यामुळं म्हणलं कमीत कमी सपोर्ट लागतो. आमच्यासारखे चांगले माणसं आहे तर सपोर्टला तुम्ही बोलू शकतात. आज एवढं म्हणजे सोशल मीडियावर बोलायचं म्हणजे खूप अवघड असतं. मी तर म्हणतो लय अवघड आहे. पण मी म्हणलं की मी 2 शब्द बोलतो, तू 4 शब्द बोल, मिळून ब्लॉग बनवू. म्हणजे जर आपण हिळू जर दोघांनी मिळून बनवले चांगले वाटतील, बघणाऱ्याला बी थोडंसं बरं वाटतं फॅमिली काय चाललंय म्हणून. नाही आवडत ना मग नको. मी कुठं काय म्हणलोय नाही आवडत? मला आवडत नाही. मी पण करू शकते. म्हणजे आम्हाला काय म्हणली तुम्ही बोललात ना माझ्याविषयी, मी पण सांगू शकते. मग सांग ना म्हणलं. चुका सगळ्या समोर येतात, खरं सत्य. असं नसतं की कधी कधी एक अँगलनी पाहिली की माझी चुकी असं बी नाही, तिची बी असते असं बी नाही. पण व्हिडिओ पाहिल्यावर कळतंय ना. जा या गिऱ्हाईक देऊ. चालले दुकानात आता मॅडम पुन्हा. तर मॅडमला डायरेक्ट स्टार्टिंगला वर कॅमेरा पकडलेला हातात. म्हणलं मॅडम तुम्ही आता बोला बरं का. तर मॅडम कशा बोलतात ते पण मी आता पुढे दाखवणार आहे. पहिल्यांदा काय बोलू, काय टॉपिक घेऊन येऊ मी आता, कशाबद्दल बोलू मी? इतकं टेन्शन आलंय बोलण्याच्या बाबतीत. मग आता मी बोलू का नको? नाही मग मी बोलतच नाही म्हणली. हे पण पुढे दाखवतो व्हिडिओ कसं आहे.
म्हणजे व्हिडिओ जरी बनवायचं असलं ना प्रत्येक गोष्टीला टॉपिक सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं काही ना काही एक हेच असते ना स्क्रिप्टच असते ना बनवायची. तर भाऊ आपण कोणत्या गोष्टी बोलणार आहेत काय ते बी सोपं नसतंय म्हणजे बोलणं बी. किंवा लय मी असं म्हणलं की बा आपण लय व्हिडिओ बनवले म्हणजे काय लगेच पैसे भेटते ना कुठं काय ना असं बी काही नसतंय. शेवट त्याला कुठंतरी आपले सबस्क्रायबरच झाले पाहिजे तर पुढची पुढं बघू. तर आपलं तर तसं काय डोक्यात नाही आता सध्याला कशाचं काय होईन काय नाही. फक्त आपण व्हिडिओ चांगले बनवतो. नवीन नवीन माणसं आपल्याला आता जोडतात आपल्या चॅनलला आणि बरं वाटतंय कमेंट वगैरे आल्यावर. आणि जसे सबस्क्रायबर वाढतील तसं पुढची पुढं बघू. आपलं बी काय योग्य नाही योग्य बनवतो बोलतो व्यवस्थित त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो. त्यांना आवडतात नाही आवडतात सबस्क्राईब होतेच नाही होते अजून तर 1000 बी नाहीत. जेव्हा 5-6 हजार होतील तिथून पुढं व्हिडिओचं काय असेल ते पुढची पुढं बघणार आहेत. तोपर्यंत फक्त आपले व्हिडिओ बनवायचे. फक्त दीपाली इकडं बघ. तर त्यामुळे दीपालीला म्हणलं काय असेल आपली फॅमिली व्हिडिओमध्ये तू थोडं बोलत जा. 2च मिनटं बोलत जा रोजच्या व्हिडिओमध्ये किंवा 1च मिनटं पण बोलत जा. तर मग असं चाललंय दीपालीचं माझं. दीपालीला म्हणलं कॅमेऱ्यात बघ किती खाली बघती बोल म्हणलं तर बोलत नाही. मग बोलायचं थोडंफार सांगितलं तर बाबा कसं बोललं पाहिजे कसं राहिलं पाहिजे सगळ्या गोष्टी तर त्या समजून घेतल्या पाहिजेत. ते आपले हट्ट एकच असतात मला सगळं येतं मला कळतं तसं नाही शिकलं पाहिजे हेच म्हणायचं. तर आजचा व्हिडिओ असाच बनवला होता. दीपाली म्हणली होती मी व्हिडिओ बनवीन तुम्ही मलाच टार्गेट करताय मलाच नाव उठवताय मी पण तुम्हाला नाव उठवील. तर म्हणलं ठेव बाबा धर कॅमेरा. मग माझं काय चुकलं हे नाव उठवणं म्हणजे कसं की तुम्ही मला म्हणला की असं असं रुसतीन असं करतीन तसं करतीन मी पण तुमचं असं नाही 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 तसं नाही तुम्ही त्या दिवशी काय म्हणलं तू मध्ये बोलायचं नाही म्हणले का नाही कसं मग आता घरगुती मी घरात काही करीतच नाही का मग तुम्हाला मध्ये बोलायचंच नाही म्हणून मी कुठं म्हणलं घरी नको बोलू आता घरी परपंच शेवट दोघांनी म्हणूनच बोलावं लागतं ना. पण काही गोष्टी ज्या कळत नाही तर त्या गोष्टीला मी सांगत असतो थोडं शांत राहा समजून घे. भरपूर काही गोष्टी असतात थोडंसं धीर दम धरला पाहिजे गोष्टीला 100% मार्ग निघतो. थोडं समजदारपणाने राहायचं 100% फक्त हाला हा करीत जा ऐकत जा. आणि ज्या माणसाला कळतं त्याच्याकडून थोडं ऐकायचं ती म्हणजे तुम्हाला काहीच कळत नाही. तर मला नाही कळलं तुझ्या मनाने म्हणत असतो मी मग आता काय पर्याय आपल्याकडं असंही. तर व्हिडिओ आम्ही चांगले बनवतो असे बी कमेंट करा व्हिडिओ चांगले असले तर असे आम्ही बनवतो बी आणि बनवणार बी पुढं. याला फक्त मला थोडंसं बाबा आधीमध्ये सपोर्ट देत जा. पुढं आपण जर गेलो तर राहणार तर थोडंफार बोलत जा थोडंफार व्हिडिओकडे बघत जा. ते मला येत नाही नाटकं करतात मग ते उपयोग नाही. कसं असतं व्हिडिओ बनवायला फॅमिलीतली सगळी माणसं पाहिजेत किंवा 2-3 तरी पाहिजेत. मग असं बोललं पाहिजे जे आपला आनंद हा वातावरण कसं आमचं आनंदाचं आहे मस्त आहे बोललं पाहिजे. थोडा आनंद बी मिक्स थोडा टाइम दिला पाहिजे. लय असं ओव्हर ऍक्ट म्हणजे शॅलिंग केली नाही पाहिजे. मी बोललं पाहिजे मला बोलता येतो मी बोलन किंवा मला बोलताच येत नाही मला व्हिडिओ आवडतच नाही. कोणाला व्हिडिओ आवडत नाही सगळ्याला आवडत आहेत. व्हिडिओ आवडत नाही असं नाही बनवायला बी आवडत आहेत बघायला पण आवडत आहेत. पण शेवट आपल्याला हा गिरायक आलं जा गिरायकच येतंय बघा उठावं लागतं नाही मला गिरायक तर येणार उठावं लागतं म्हणजे उठावंच लागेल गिरायक असल्यावर आहे की नाही. तर चला आता काय मला पण आष्टीला जायचंय. मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की मला पण काम असतंय. तर पुढं आता उद्याचा चांगला एखादा व्हिडिओ बघू काय असेल तर दाखवायचा प्रयत्न करू. तर आत्ता शेवट तुमची रजा घेतो. तर शेवट बाय बाय. तर नवीन कोणी व्हिडिओ जर आपला पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल घंटीवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आपले तुम्हाला बघता येतील. जे नवीन येते ज्यांनी जुने आपले सबस्क्राईब करून ठेवले त्यांनी लाईक तरी करीत जा म्हणजे जरा थोडंसं चांगलं वाटतं की व्हिडिओ आपण चांगलं बनवतो. जेवढ्या लाईक येते तेवढं वाटतं की तेवढ्या लोकांना तरी व्हिडिओ आपला आवडला. पण बघता बघता एक लाईक करायला काय हरकत नाही. तर पुन्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.